Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic that is reproduction in lower and higher plant. आपण reproduction in lower and higher plant हा टॉपिक शिकत आहोत. या टॉपिकमध्ये हे सर्व पॉइंट आहेत. त्यापैकी आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म हा पॉइंट शिकणार आहोत. In this topic there are 15 points. Out of that 15 point we are going to learn in this video lecture, that is development of endosperm. Endosperm, this tissue is known as a nutritive tissue provided for an embryo which is developing inside the seed. एंडोस्पर्म हा जो टिश्यू आहे याला आपण या कारणाने ओळखतो की हा एक न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे आणि हे जे न्यूट्रिशन आहे हे त्या सीडमध्ये डेव्हलप होणाऱ्या एम्ब्रियोसाठी वापरलं जातं. बिफोर स्टडिंग द डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, एंडोस्पर्मच्या डेव्हलपमेंटच्या सुरुवातीला आधी आपण थोडीशी बॅक स्टडी काय झालेला आहे तो थोडासा बघूया. आपण लास्ट टाईम डबल फर्टिलायझेशन शिकलेले होतो. डबल फर्टिलायझेशनमध्ये काय होतं की एक मेल गॅमेट जो आहे तो एग सेल बरोबर युनाईट होतो. या एग सेल बरोबर एक मेल गॅमेट युनाईट होतो आणि दुसरा मेल गॅमेट सेंट्रल सेल जे आहेत जे ऑलरेडी डिप्लॉईड आहेत त्यांच्याबरोबर युनाईट होतात. मग हा जो सेंट्रल सेल जो ट्रिप्लॉईड कंडिशनमध्ये तयार होणारा आहे त्याला प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस असं म्हटलं जातं. In last video we have already studied about the fertilization, and that is double fertilization. In double fertilization, one of the male gamete is get fused with the egg cell and it is called as embryo. तो एम्ब्रियो म्हणून तयार होतो. झायगोटचं डेव्हलपमेंट एम्ब्रियोमध्ये होतं. त्याचबरोबर दुसरा जो मेल गॅमेट आहे, next male gamete is get fused with the central cell and it forms the primary endosperm nucleus. Today in this video lecture we are going to study the development of this primary endosperm nucleus. The development of an embryo we will see in next video lecture. In this video lecture we are going to see the development of endosperm only. In post fertilization, म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस विदिन द ओव्ह्यूल, द एम्ब्रियो अँड एंडोस्पर्म आर सीन टू डेव्हलप सायमल्टेनियसली. जसं की फर्टिलायझेशन झालं की त्यानंतर जो एम्ब्रियो तयार होतो तो एम्ब्रियो आणि एंडोस्पर्म ह्या दोन्ही सेलची जी डेव्हलपमेंट आहे ही सायमल्टेनियसली होत असते. दोघांची डेव्हलपमेंट एक साथ होत असते. The triploid primary endosperm nucleus rapidly divides mitotically to form nutritive tissue called as endosperm. जो ट्रिप्लॉइड कंडिशनमध्ये जो सेंट्रल रिजनवरती तयार झालेला न्यूक्लियस होता ट्रिप्लॉइड, ॲज इट इज अ ट्रिप्लॉइड, देन व्हिगरस ग्रोथ टेक्स प्लेस. त्या सेलमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सेल ग्रोथ होते आणि मायटोटिक डिव्हिजन फास्ट होतात आणि त्याची डेव्हलपमेंटसुद्धा फास्ट होते. आणि ते काय करतात, एक टिश्यू तयार करतात आणि त्या टिश्यूचं नाव आहे एंडोस्पर्म टिश्यू विच इज नोन ॲज न्यूट्रिटिव्ह टिश्यू. द फॉर्मेशन ऑफ ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस ट्रिगर्स द सेल डिव्हिजन विच लीड्स टू फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म. हा जो ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे सुरुवातीचा, ॲज इट इज ट्रिप्लॉइड, कारण की तो ट्रिप्लॉइड आहे म्हणून ट्रिगर करतो पुढच्या सेल डिव्हिजनला, म्हणजे रॅपिडली सेल डिव्हिजन होतात आणि त्याचं एंडोस्पर्ममध्ये रूपांतरित होतं. आता हा जो काही सेल डिव्हिजनचा प्रकार आहे हे वेगवेगळ्या स्पीसीजमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने एंडोस्पर्ममध्ये त्याचं डेव्हलपमेंट चालतं. आणि हे डेव्हलपमेंट कोणत्या टाईपचं आहे हे डेव्हलपमेंट कोणत्या सेल डिव्हिजनच्या टाईपमध्ये झालं आहे त्या पद्धतीवरती हे एंडोस्पर्मचे टाईपसुद्धा आहेत. त्यापैकी टाईप कोणते कोणते आहेत? देअर आर 3 टाईप्स ऑफ एंडोस्पर्म ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ डेव्हलपमेंट: न्यूक्लिअर टाईप, सेल्युलर टाईप अँड हॅलोबियल टाईप. न्यूक्लिअर टाईप म्हणजे काय? तो जो काही प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार झालेला होता पहिला सेल, त्यामध्ये काय होतं, विगरस मायटोटिक सेल डिव्हिजन घडतात. मायटोटिक सेल डिव्हिजन अजून घडतात. काही वेळा तिथे व्हॅक्युअलसुद्धा निर्मिती होते आणि हा जो त्याचा न्यूसेलसचा पार्ट आहे तो रॅपिडली ग्रो होतो, संपूर्ण ओव्ह्यूलमध्ये व्यापून जातो
आणि त्याच्या आतमध्ये हे जे सेल आहेत हे सेल ॲक्युमुलेट होतात. म्हणजे सुरुवातीला हा डिवाइड होतो आणि सायटोकायनेसिस होत नाही, फक्त न्यूक्लिअर डिव्हिजन होतात, म्हणून त्याला न्यूक्लिअर टाईप म्हणतात. यामध्ये सेल डिव्हिजन हे सुरुवातीला फक्त न्यूक्लियसच डिवाइड होतात आणि ते पूर्ण झाल्यानंतर त्यांचे सेलमध्ये म्हणजे सायटोकायनेसिस होऊन सेलमध्ये कन्व्हर्जन होतं. याला न्यूक्लिअर टाईप म्हणायचं. सेल्युलरमध्ये काय होतं, पहिल्या सेल डिव्हिजनपासून ते शेवटच्या सेल डिव्हिजनपर्यंत न्यूक्लियस डिवाइड झाला की म्हणजे कॅरिओकायनेसिस झालं की लगेच सायटोकायनेसिससुद्धा होतं. म्हणजे न्यूक्लियस डिवाइड झाला की सायटोप्लाझमसुद्धा ब्रेक होतो आणि तिथे सेल वॉल फॉर्मेशन होते. म्हणजे सेल वॉल फॉर्मेशन जर पहिल्या डिव्हिजनपासून होत असेल तर त्याला सेल्युलर टाईप ऑफ एंडोस्पर्म असं म्हणायचं. सेल वॉल फॉर्मेशन जर झालीच नाही, फक्त न्यूक्लियस डिवाइड झाले, तर त्याला न्यूक्लिअर टाईप म्हणायचं. आता तिसरा एक प्रकार आहे, त्याला हॅलोबियल टाईप म्हटलं जातं. हॅलोबियल टाईपमध्ये काय होतं, तर सुरुवातीची जी डेव्हलपमेंट आहे, फर्स्ट सेल डिव्हिजन आहे, त्या सेल डिव्हिजनमध्ये सेल वॉल फॉर्मेशन होतं. मात्र त्याच्यानंतर जी सेल वॉल होते त्याच्यानंतर जी सेल डिव्हिजन होते त्यामध्ये सेल वॉल फॉर्मेशन होत नाही. म्हणजे हा दोघांच्या मधला एक प्रकार आहे. तर हे आपण बघूया इन डिटेल, सर्व प्रकार आपण एक एक बघूया. पहिला टाईप न्यूक्लिअर टाईप. इट इज द मोस्ट कॉमन टाईप फाउंड इन 161 एंजिओस्पर्मिक फॅमिलीज. एंजिओस्पर्ममधल्या 161 फॅमिलीजमध्ये हा प्रकार आपल्याला दिसून येतो. हिअर द प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रिस्पेक्टिव्हली डिवायडेड मायटॉटिकली repeatedly divides mitotically without wall formation to provide large number of free nuclei. न्यूक्लियसचं अनेकवचन न्यूक्लिआय. आता इथे बघा काय आहे, इथे मायटॉटिक डिव्हिजन होतात, रिपीटेडली डिव्हिजन होतात, परंतु तिथे सेल वॉल फॉर्मेशन होत नाही आणि फक्त एकाच सेलमध्ये अनेक न्यूक्लियस प्रेझेंट आहेत अशी कंडिशन आपल्याला दिसते. फॉर एक्झाम्पल ही. ठीक आहे. तर या पद्धतीचं जर सेल डिव्हिजन होत असेल तर त्या एंडोस्पर्मला न्यूक्लिअर एंडोस्पर्म असं म्हणायचं. याबद्दल अधिक माहिती आहे पुढे दिलेली. व्हॅक्युअल ॲपियर्स इन द सेंटर ऑफ द सेंटर सेल पुशिंग द न्यूक्लिआय टुवर्ड्स द पेरिफेरी. यामध्ये काय होतं, मध्यभागी यांच्या व्हॅक्युअल्स तयार होतो आणि हे जे न्यूक्लियस आहेत ह्यांना पेरिफेरल रिजनकडे ढकलले जातात, पेरिफेरल रिजनकडे ते जातात. लॅटर वॉल फॉर्मेशन बिटवीन द न्यूक्लिआय, हेन्स मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म इज फॉर्म. आणि हे जेव्हा पेरिफेरल एरियाकडे जातील न्यूक्लिआय त्यावेळेला तिथे त्यांच्या मध्ये सेल वॉल फॉर्मेशन होते आणि प्रत्येक सेल ही सेपरेट होते. तर हा आहे न्यूक्लिअर टाईप ऑफ एंडोस्पर्म. सेकंड टाईप आपण बघूया, सेल्युलर टाईप ऑफ एंडोस्पर्म. सेम आहे, फक्त इथे पहिल्या डिव्हिजनपासून शेवटच्या डिव्हिजनपर्यंत सेल वॉल फॉर्मेशन होते, म्हणून याला सेल्युलर एंडोस्पर्म असं म्हणायचं. इन सम प्लांट डिव्हिजन ऑफ ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस इज इमिजिएटली फॉलोड बाय द वॉल फॉर्मेशन. म्हणजे न्यूक्लियस डिवाइड झाला की लगेच तिथे सेल वॉल फॉर्मेशन होते. सो दॅट एंडोस्पर्म इज कॉल्ड ॲज सेल्युलर राईट फ्रॉम द बिगिनिंग. सुरुवातीपासूनच त्याला सेल्युलर असं म्हटलं जातं. It is most observed in 72 families of dicotyledonous as in member balsam, petunia and adoxa. या फॅमिलीजमध्ये आपल्याला ह्या टाईपचं सेल्युलर एंडोस्पर्म हा जो आहे या टाईपचा एंडोस्पर्म आपल्याला बघायला मिळतो. आता इथे एक एक्सेप्शन आहे की ज्यामध्ये दोन्ही टाईपचे एंडोस्पर्म बघायला मिळतात. ते म्हणजे कोणतं, कोकोनट सीड. कोकोनट हे आपल्याला माहिती असेल, ॲक्च्युली कोकोनट इज ए फ्रूट. कोकोनटला आपण फ्रूट म्हणतो आणि आतमधला जो भाग आहे करवंटीच्याही आतमध्ये त्याला सीड असं म्हटलं जातं. आता हे फ्रूट कसं आहे, बाहेरचा जो भाग असतो हिरवा, आता हा ड्राय कोकोनट आहे तो आपल्याला ब्राऊन दिसतो. हा जो भाग आहे बाहेरचा सरफेस त्याला एक्झोकार्प, बाहेरचं आवरण म्हणायचं. मधला जो आहे जिथे फायबर आढळतात त्याला मेसोकार्प म्हणायचं. हे फ्रूटचे पार्ट आहेत. आणि जो टणक भाग आतमध्ये असतो त्याला एंडोकार्प असं म्हटलं जातं.
त्यानंतर एंडोकार्पला लागूनच जे काही मटेरियल आपल्याला मिळतं, ज्याला मराठीमध्ये खोबरं असं म्हणतात, तो काय आहे? एंडोस्पर्म आहे. इट इज ए न्यूट्रिटिव्ह टिश्यू. ती न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे. आणि याच्या या बाजूला आपल्याला काहीतरी असं कोंब आल्याप्रमाणे दिसतं. अँड धिस इज कॉल्ड ॲज ॲन एम्ब्रिओ. हा जो आहे तो एम्ब्रिओ असतो. ठीक आहे. म्हणजे आता इथे न्यूट्रिटिव्ह टिश्यू आणि एम्ब्रिओ काय आहे हे आपण बघितलं. आता याच्यात काय वेगळेपणा आहे इथे बघूया. बट इन सेव्हरल केस सेल वॉल फॉर्मेशन रिमेन इनकम्प्लीट. सेल्युलर टाईपचा जो एंडोस्पर्म आहे त्यांच्यामध्ये कधीकधी सेल वॉल फॉर्मेशन हे इनकम्प्लीट राहतं. फॉर एक्झाम्पल व्हीट अँड सनफ्लॉवर अँड कोकोनट या तिघांमध्ये सेल वॉल फॉर्मेशन होत नाही. कोकोनट हॅज मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म. कोकोनट हा असा आहे की जो मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म आहे इन द आउटर पार्ट ऑफ फ्री न्यूक्लियर ॲज वेल ॲज व्हॅक्युलेट एंडोस्पर्म इन द सेंटर. ह्याच्या ज्या बाहेरच्या बाजूला ही जी टिश्यू आहे ही सेल्युलर टिश्यू असते आणि आतमध्ये जे पाणी असतं हे विदाऊट सेल वॉल फॉर्मेशन असतं. जे पाणी आहे ते लिक्विड एंडोस्पर्म आहे, तो सुद्धा न्यूट्रिटिव्ह टिश्यूच आहे आणि त्यामध्ये फक्त न्यूक्लियाय डिव्हिजन होतात, सेल वॉल फॉर्मेशन होत नाहीत. कालांतराने ते जेव्हा सगळे न्यूक्लियाय पेरिफेरल रिजनकडे जातील तेव्हा तिथे सेल फॉर्म होते आणि त्याच्यानंतर मग हे आपल्याला जे व्हाईट टिश्यू दिसतो तो सेल्युलर एंडोस्पर्म. म्हणजे हे सीड असं आहे की ज्यामध्ये न्यूक्लियर टाईप ऑफ एंडोस्पर्मसुद्धा दिसतो आणि सेल्युलर टाईप ऑफ एंडोस्पर्मसुद्धा दिसतो. नेक्स्ट टाईप बघूया, हॅलोबियल टाईप. इट ऑकर्स इन ऑर्डर हॅलोबाइल्स ऑफ द मोनोकॉटिलिडॉन. मोनोकॉटिलिडॉन यामधला हॅलोबाइल्स या ऑर्डरमध्ये जेवढे प्लांट्स आहेत या सगळ्या प्लांटमध्ये या टाईपचे एंडोस्पर्म डेव्हलप झालेले दिसून येतात. इन दिस केस फर्स्ट डिव्हिजन ऑफ प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इज फॉलोड बाय ट्रान्सवर्स वॉल. पहिली जी डिव्हिजन होते, एका सेलपासून दोन सेल तयार होतात प्रायमरी एंडोस्पर्म सेलचे, त्यांच्यामध्ये ट्रान्सवर्स वॉल तयार होते म्हणजे सेल वॉल फॉर्मेशन होते विच डिवाइड द सेल अनइक्वली. आणि ही सेल डिवाइड होते अनइक्वली होते, एक सेल मोठी एक सेल लहान होते. द स्मॉलर सेल इज कॉल्ड ॲज चलायझल सेल. ती चलायझल एंड जवळ असते स्मॉलर म्हणून त्याला चलायझल सेल म्हणायचं. अँड द लार्जर सेल इज कॉल्ड ॲज मायक्रोपायलर सेल, कारण की तो मायक्रोपायलरच्या डायरेक्शनमध्ये असतो म्हणून त्याला मायक्रोपायलर सेल म्हणायचं. देन न्यूक्लियाय इन ईच सेल डिवाइड बाय फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. त्याच्यानंतर दोन्ही सेलमध्ये फ्री न्यूक्लियर डिव्हिजन की जो आपण पहिला प्रकार शिकलेले आहोत त्या टाईपमध्ये हे न्यूक्लियाय डिवाइड होत जातात. देन वॉल डेव्हलप बिटवीन न्यूक्लियाय इन मायक्रोपायलर चेंबर. त्याच्यानंतर दोन्ही मायक्रोपायलर चेंबर जो आहे त्याच्यामध्ये सेल वॉल फॉर्मेशन होते. हे नंतर होते शेवटी. पण सुरुवातीला काय होतं, एका समजा हा एकच सेल आहे, या एका न्यूक्लियाचे दोन न्यूक्लिया तयार होतात, त्यांच्यामध्ये एक वॉल फॉर्मेशन होते. त्याच्यानंतर एक जो पार्ट आहे तो मायक्रोबायल पार्ट आहे, दुसरा चलायझल पार्ट आहे. दोन्ही ठिकाणी सायमल्टेनियसली न्यूक्लियर डिव्हिजन होतात. त्यापैकी जो मायक्रोबायलर रिजन आहे यामध्ये हे न्यूक्लियस जे आहेत ज्या वेळेला पेरिफेरल रिजनकडे जातात तेव्हा तिथे सेल वॉल फॉर्मेशन होते आणि इथे सेल्युलर टाईप बघायला मिळतो. तर या पद्धतीची अरेंजमेंट ही हॅलोबेल्स या ऑर्डरमध्ये होते म्हणून ह्या टाईपच्या डेव्हलपमेंटला हॅलोबियल टाईप ऑफ एंडोस्पर्म असं म्हटलं जातं. सो वी हॅव स्टडीड 3 टाईप्स ऑफ एंडोस्पर्म दॅट आर न्यूक्लियर टाईप, सेल्युलर टाईप आणि हा आता बघतोय तो हॅलोबियल टाईप. इट इज इंटरमिजिएट बिटवीन सेल्युलर अँड न्यूक्लियर टाईप. आणि हा जो प्रकार आहे हा सेल्युलर टाईप आणि न्यूक्लियर टाईपच्या मधलाच प्रकार आहे. मोझॅक एंडोस्पर्म, अजून एक प्रकारचा एंडोस्पर्म आपल्याला बघायला मिळतो, मोझॅक. मोझॅकमध्ये काय होतं बघा, एंडोस्पर्म कोटिंग टिश्यू ऑफ 2 डिफरंट टाईप्स इज कॉल्ड ॲज मोझॅक एंडोस्पर्म. तर ज्या एंडोस्पर्ममध्ये 2 वेगवेगळ्या टाईपचे टिश्यू तयार होतात, आतापर्यंत जे आपण बघितलेले एंडोस्पर्म त्या एंडोस्पर्ममध्ये एकाच टाईपचे सगळे सेल बघायला मिळत होते. मात्र या टाईपच्या टिश्यूमध्ये हे जे सेल आहेत 2 टाईपचे सेल असतात आणि ते ग्रुपमध्ये असतात.
या पिक्चरमध्ये आपण बघू शकतो, ह्या डायग्राममध्ये हे जे सीड्स आहेत, हे जे सीड्स आहेत, हा जो पॅच आहे हा वेगळ्या टिश्यूपासून बनलेला आहे. these tissues are different. This patch is different than this one. This patch is different than this one. हे प्रत्येक सेलमध्ये आपण बघू शकतो. दिस टाईप ऑफ एंडोस्पर्म आर कॉल्ड ॲज मोझॅक. म्हणजे जर टिश्यूचे दोन दोन टाईप तयार झालेले असतील वेगवेगळे, तर त्याला मोझॅक एंडोस्पर्म असं म्हणायचं. इन प्लांट लाईक कॉर्न, द एंडोस्पर्म कंटेन पॅचेस ऑफ 2 डिफरंट कलर. कॉर्न प्लांटमध्ये आपल्याला ह्या वेगवेगळ्या कलरचे पॅचेस बघायला मिळतात. इट फॉर्म ए स्पॉट ऑफ मोझॅक पॅटर्न. आणि ह्या ज्या स्पॉटचा पॅटर्न आहे त्याला मोझॅक पॅटर्न म्हटलं जातं, म्हणून त्यावरून एंडोस्पर्मचं नावसुद्धा आहे मोझॅक एंडोस्पर्म. ठीक आहे. सो अप टू हिअर वी हॅव स्टडीड अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. and development of endosperm are of 3 types. First is free nuclear development, then there is a cellular development, and third is halobial, and fourth one, that is an example of a single plant. एका प्लांटचा एक एक्झाम्पल आहे. that fourth one is mosaic endosperm. त्याला म्हणायचं mosaic endosperm. So up to here we have completed the development of endosperm. Hope you have understand all these things. Thank you. See you in next video.